हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे शुक्रवार आणि आज आहेत आमचे पेपर. शाळेचा भाकरी काय करते आपलं रोजचं काम ध्यानाने पटापटा केलं म्हणजे आपल्यालाच सुख लागतं. आता तिथंच बसायचं गोठमळत म्हणलं की आपल्याला सुख नाही, तिला सुख नाही, काम उरकत नाही. आपलं पटापटा केलेलं बरं. नुसतं रिलत बसायचं तिने त्याच्या माझ्यावर मी तिच्यावर म्हणलं की झालं. त्याच्यापाशी सकाळ सकाळ आपलं काय व्हायचं, दाना 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 काम करून काना 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 खायचं. चाट दिशेने झालं तर चाट दिशेने खाया तरी मिळतं ना. तर तिथं जरी रिलच बसल्यावर खाया नको करायला नको. त्याच्यामुळे आपलं पटापटा पटापटा उरकून ती खाया मोकळी ना आपण मी जेवायला मोकळं असलं होतं ना. झालं आता कालवण झालं, देवपूजा झाली, तिकडलं घर झालं, वटा झाला, नंतर ती वाकळाच्या गाड्या घातल्या, सगळ्या भांडी झाली, दोनदा चिया झाला, दहार झाली. आणि आता भाकरी, आता भाजी हुलग्याची केली मस्तपैकी. आज हुलग्याची भाजी केली कारण की भाजून ती वांग बटाटा गोटण म्हणला कटाळा आलाय मला. मग आता आज हुलग्याची भाजी, उद्या मटकीची भाजी, परवा चवळीची भाजी, अशी हरभऱ्याची भाजी, अशी रोज करायची. आता जाऊन मोरवली म्हणलं चाललाय आपला बऱ्यापैकी. आता आले उरकत, आता झालं भाकरी झाली की लगेच. आणि आम्हाला काय करावं लागतं, सांडगं घालावं लागतं. आता सांडग्याच्या लय आडरी यायला लागले, कारण अजून कुणाला पाहिजेत असल्या ताजं ताजं सांडगं एक नंबर नुसत्या मटकीच्या डाळीचं. तुम्हाला पाहिजेत असलं तर आम्हाला करा फोन, कमेंट, ह्याच्यावर सांगा आम्हाला पाहिजेत म्हणून. आणि खात्रीने सांगते बरं का तुम्हाला, अजिबात त्यात तसली वेळ मिसळ नाही, काय एकच नंबर सांडगा. आणि तुम्ही आज वर्दी घेतल्यात, आज वर्दी तरी काय झालं आम्ही नवीन करत होतो त्यामुळे चवीला थोडा चटणीचा त्याला बिजेट बसत नव्हता. कधी तिखट व्हायचं, कधी खारट व्हायचं, कधी आळणी व्हायचं. पण आता यंदा नाही बरं का. आता यंदा आम्हाला काय झालं कळलं सगळं, त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थितच करणार. आणि तुम्हाला लसूण सांडगं आम्ही एवढंच करणार आणि एवढंच विकणार. परत ना रेसमा गेली हॉटेलवरती माझी एकटीच ताराबं, मग ती बाया लावून म्हणलं तरी करा येईल. आणि तुम्हाला पाहिजेत असलं कोणाला लसूण सांडगं तर घ्या. दुसरं तर काय कुरड्या करीन मग मी उन्हाळ्याचं. कुरड्या वाईज करायचं ते तुम्हाला पाहिजेत असल्या तर, पण आत्ता नाही उन्हाळ्यात. जाऊन द्या मग. आणि सांडगं दाखवलं का त्यांना मस्तपैकी. हा मम्मी दाखव परत तिकडे. लय छानपैकी सांडगं करतो बरं का हो. मटकीची डाळ, नुसती मटकीची डाळ. आणि ते बी पीठ राहिलं होतं आमच्याकडून, उराकलं नाही करायला, तर मी ओतून दिलं पीठ. पण ती पीठ लय तर होतं महिन्याचं असं 15 दिवसाचं, पण मी ते पीठ ओतून दिलं. हा लय दिवस झालं ती. हा रेसमा मला म्हणली चांगले, पण म्हणलं नाही. ती म्हणली आपल्याला करू, म्हणलं आपल्याला नको लोकाला नको, आम्हाला तसलं जमतच नाही ताजं ताजं. त्याच्यामुळे ती पीठ ओतून दिलं ना. आता ताजं दळून आणलं त्या दिवशी, मीच गेलती. आणि शिळं सांडगं सुद्धा नाही तर बरं का हो. तुम्हाला म्हणसाल ताजंच सांडगं देणार. ते शिळं सांडगं मी राहिलेलं वाटून टाकलं, दिलं याला व्हायचं त्याला व्हायचं, संपून टाकलं. आणि उलसं खायत ते आता बापूला एक दिवशी भाजून देणार आहे मिठाचं. ती लय बरं म्हणलं, पण ती देण्यातच येत नाही. आणि आम्ही कालवण करतो का हो. आता करायचं संध्याकाळी सांडग्याचं फणक्याचं. पप्पा म्हणलेलं की सांडग्याचं कालवण कर. पप्पा का पापा कोणतं? पप्पा म्हणलाय वाळलं नाही की अजून. हा तेच. वाळलं की मग करते की मस्त पैकी. आपल्याला करायचं की आता काय आपल्याला तर काय कालवणार आहे. लोक एकात घेऊन खाते, आता मग आपणच केलं मग काय झालं करायचं का. वाळत्यात व्हायचं असल्यावर मग नाही बरोबर होत कालवण. आणि आम्ही कसं बेसन पीठ कधी पिठलं करायचं, कधी गड बेसन करायचं, थापी वड्या करायच्या, कधी भाजीची आमटी करायची, कधी गोळ्याची आमटी करायची, कधी असं चालतं आमचं. आता कसं उन्हाळा लागलं होती मंडई वली तोवर आपलं चालत होतं. आता वली मंडई कधी आहे तोपर्यंत त्याच्यावरच रिपीट धरायचं. आणि आता झालं घरची वांगी, ती एक झाड घेवड्याचं आहे तेवढा घेवडा आहे, आणि वांगी ती, आणि टमाट्याची 2-3 झाडं आहे ती, आणि झालं हे 3 वस्तू तर आहे.
आणि पालकाची भाजी आणि हरभऱ्याची भाजी, तुम्हाला सांगते शेवग्याची शेंग आहे. मग तुम्हाला सांगते ह्यातलं कोणचं वाईट आहे? पालकाची भाजी चांगली, शेवग्याची शेंग बी चांगली, वांग पण चांगले. आणि वांग्यात राहो आमचं वांग इतकं भारी काट वांग, काय सांगायचं, रोज खाल्लं तरी कटाळा येत नाही. टोमॅटो पण भारीच असतं. आणि टमाटी तर त्याला कसली आळी नाही, माशी नाही, कसली आळी नाही, कसलं काय नाही, बॉल सुद्धा नाही कुठं. एक नंबर टमाटा आले असलं नुसतं मस्त आहे. गेला होय कार्तिक? हा कार्तिक सुद्धा गेले. गेली होय. मी म्हणलं जेवायला जेवते ना तुझ्या इथनं गेली तिकडं गेली का घरी गेली? घरी आहे ते का? बरं असू दे, गेली बाया लेकरं. 2-4 दिवस कालवा करीत होती लई. आमच्या बापूला लई त्रास होतो कालवा केलेला. झोपतानी बरोबर. हा असू दे. चल मम्मीकडे पण येते. हा असू द्या. काय म्हणते मम्मी? थांब थांब थांब, तुझी थोडीशी क्लिप घेऊ दे की. काय म्हणते? काय नाही, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. काय म्हणू आता, चालल्यात कपडे धुवायचे, उरकायचं, सांडग्याचं पीठ मळायचं, सांडगं घालायचं, ऊन पडलंय. कालचं सांडगं टाकायचं अजून सावली ते सावलीलाच म्हणते, उन्हात टाकायचं. तर कपडे धुवून नेहमी धुतल्यात, नेहमी धुवायचे राहत. पण काय झाले, मला थोडं गरम पाणी असतं तर पटकन निघतात, पॅन्टी हे निघतात, शर्ट. अण्णाने सगळं घेतले असेल. बाय सगळ्यांना, बाय बाय.